नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या दुपारनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाला अनेक जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसा राहील पावसाचं वातावरण, चला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया। तर शेतकरी मित्रांनो, चिखली खामगाव या भागात आपल्याला उद्या हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तर बुलढाणा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। यामध्ये जळगावच्या अनेक भागात उद्या पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी सेंदवा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर बघायला मिळेल। तर त्यानंतर शिरपूर या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर साक्री, धुळे, मालेगाव या भागात सुद्धा उद्या दुपारनंतर आपल्याला पाऊस बघता येईल। त्यानंतर मनमाड, चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळू शकतं। तर नाशिक, इगतपुरीच्या अनेक भागात आपल्याला उद्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वैजापूर, श्रीरामपूर या भागात सुद्धा उद्या पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर जुन्नर या भागात सुद्धा उद्या आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। तर खेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अनेक भागात बघायला मिळेल। तर अहमदनगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस अनेक ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर दौंड, पुणे, जेजुरी, बारामती या भागात सुद्धा विजासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। तर इंदापूर, करमाळा या भागात सुद्धा उद्या दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर सातारा, बोडूज, कराड, विटा या भागात सुद्धा उद्या आपल्याला पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यानंतर सांगली, जत या ठिकाणी सकाळी 10 ते 11-12 दरम्यान पावसाला सुरुवात होईल। या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण व काही भागात हलका पाऊस पडू शकतो। त्यानंतर निपाणीच्या काही भागात पावसाचे वातावरण राहील। तर शेतकरी मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा उद्या आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळू शकतं। त्यानंतर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, प्रतापगड या भागात सुद्धा आपल्याला 10 ते 11 वाजेच्या दरम्यान ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये उद्या आपल्याला उष्णता बघायला मिळणार आहे। अनेक ठिकाणी दमट वातावरण राहील, तर काही ठिकाणी अधूनमधून ढगाळ वातावरण होईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे उद्या दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या दररोजच्या पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।